मित्रांनो आज आपण आलेलो आहे अमोल शेटचं हॉटेल जगदंबा स्पेशल मच्छी हाऊस नामगाव येथे आणि हे हॉटेल आहे नावरा काष्टे रोडवरती। हॉटेलचे मालक अमोल शेठ पण आहेत इथं हॉटेलवरती। नमस्कार शेठ। का मित्रांनो बसासाठी पण एकदम व्यवस्था कशी हा मित्रांनो किचन चालूच आहे। आत्ताच ताजे मासे आणलेले आहेत। आपण जस्ट आलतो त्यावेळेस त्यांनी मासे आणलेले आहेत आणि पहा एकदम क्वांटिटीमध्ये। किती किलो आहेत अमोल शेठ मासे? 100 किलो। जी आत्ता संध्याकाळच्यासाठी मॅरिनेशन चालूच आहे, कंटिन्युअसली चालूच असतंय। सकाळी 100 किलो आणले होते आणि आता पुन्हा त्यांनी संध्याकाळसाठी पुन्हा 100 किलो आणले। हे पहा मित्रांनो आज एकदम ताजे ताजे मासे एकदम कटिंग करून आणले जातात। हाय नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेले इंस्टाग्रामवरती आपण ज्यांचे व्हिडिओ पाहत असतो अमोल शेठ त्यांचं हॉटेल जगदंबा मच्छी हाऊस इनामगाव येथे। नमस्कार अमोल शेठ। नमस्ते। आम्ही तुमच्या रील पाहून आवर्जून आलो इथं। हे जे आहे आता आपल्याकडे काय काय भेटतं? आपल्याकडे अशी मच्छी थाळीमध्ये 2 पिवळे पीस, 2 मसाला पीस, 1 कडक अख्खा मासा, 2 भाकरी राईस वाटी आणि मच्छीमध्ये ही कडक प्लेट प्लेट। त्यात 3 मासे येतात। ही मच्छी तवा फ्राय त्यात एकच पीस येतो। हा यात एक अख्खा थाळीची काय प्राइस आहे? 160 रुपये। 160 रुपये। आणि ही जी आहे ही जी मच्छी फ्राय ह्याच्यात 3 पीस येतात का? हा 3 अख्खाले मासे येतात ते 100 रुपये प्राइस। 100 रुपये प्राइस। आणि ही जी आपली तवा फ्राय ते 100 रुपयाला एक मासा। आपलं हॉटेल किती दिवसापासून चालू झालं? 7-8 वर्ष झालं। 7-8 वर्ष म्हणजे भरपूर जुनं हॉटेल। 7-8 वर्ष म्हणजे एकदम नाही का? आणि रोजचे आपल्याला किती किलो मासे लागतात? साधारणपणे 200-250 किलो। 200-250 किलो म्हणजे मित्रांनो डेली 200 ते 250 किलो यांचा सेल आहे फक्त। आणि आपण याच्यामध्ये आणखी कुठले कुठले मासे देतो काय? सध्या तर आपल्याकडे चिलापीच आहे, स्पेशल चिलापी आणि आंबळी फ्राय एक असते। बाकी जे आहे आता ही चिलापी जी आहे स्पेशल ही भाकर जी आहे पहा मित्रांनो पूर्णपणे कडक भाकर आहे चुलीवरली। आणि हे जे फ्राय पण पूर्ण माशामध्ये शक्यतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला कट पीसमध्ये फ्राय भेटते, म्हणजे तो पूर्ण मासा आहे। आणि मसाला फ्राय पण जो तवा फ्राय पण पहा मसाला वेगळा वेगळा वाटतो सगळा। हे पहा पूर्णपणे वेगळा मसाला आहे। आता मी टेस्ट सांगतोच। अमोल शेठनी गडबड चालू आहे त्यांची, आपल्याला वेळ दिलेला आहे आणि आपण आज कॉल करून आलो आवर्जून की नाही का आम्ही येतोय म्हणून जेवायला। त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आहे। शेठजी आम्ही आता जेवण करून टेस्ट सांगतो तुमची कशी। नक्कीच आपण आता आपली स्पेशल थाळी घेतलेली आहे। मच्छी कढीभर बाजूलाच ठेवतो। भाकर पहा एकदम कडक जशी आपल्या हॉटेलला भेटते सेम त्या टाईप कडक भाकर एकदम। आणि यांचा जो मसाला आहे रस्सा जो आहे मच्छीचा ट्राय करू एकदा। खरंच एक नंबर हा, गरम गरम रस्सा एकदम। रस्सा टिकून खाण्यापेक्षा ना चुरून खाण्यामध्ये एकदम मजा येणार आहे। घट्टपणा पण पहा रस्साचा, काही ठिकाणी नुसतं पाणी पाणी दिसतं, अजिबात नाही। हे पहा थाळीमधला आळणी पीस कुठे लालपणा दिसत नाही आतमध्ये। एकदम परफेक्ट। ह्याच्या आधी आपण फिशचे 2-3 व्हिडिओ केले, तुम्हालाही माहिती आहे। आणि
ह्या ठिकाणी पण आपण चिलापीस माशाचे व्हिडिओ करायला आलेलो आहे आवर्जून. एकदम फ्रेश मासे आहेत मित्रांनो. रोजचे 200 ते 250 250 किलोपर्यंत त्यांना मासे लागतात. म्हणजे कुठलेही मासे तुम्हाला फ्रेशच येणार सगळे. कारण ज्या ठिकाणी डेली 200-250 किलो मासे लागतात तिथे मासे शिल्लक राहण्याचा विषय नाही. सगळं एकदम फ्रेशमध्ये. आणि अजून त्यांनी थाळीमध्ये दिलेला आपल्याला मासा पहा एकदम कडकमध्ये. लिंबू पिळूया आपण आणि मस्तपैकी ताव मारू माशावर. हे बघा किती इझिली निघतोय. खरंच एक नंबर मासा आहे. आणि त्याची टेस्ट पण लागते ना. तिखट नाही, जास्त तिखट नाही किंवा काय नाही का ओव्हर मसाला कुठेही वाटत नाही. आणि एकदम प्रॉपर पद्धतीने शिजलेला आहे. काही काही ठिकाणी तुम्हाला माशामध्ये असा मसाला दिसतो की न शिजलेला, पण तसं काही नाही. ह्याच्यावर एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. मग ह्या पहा थाळीवरती इंद्रायणी राईस आपण थोडासा घेऊया आणि याच्यावरती ना आपण माशाचा रस्सा ट्राय करू. खरंच भारी लागते. आणि त्यांनी जे मसाला हे केलेले ना फ्राय एकदम नाही का एकदम मसाल्यामध्ये ड्राय नाही काय नाही, जेणेकरून तुम्ही एकदम पद्धतशीर खाऊ शकता राईस बरोबर ना. एकच नंबर. आपण ना मसाला ट्राय करू थोडासा. हा पहा मित्रांनो पूर्ण मासा. माशाची साईज पण पहा कमी तुम्ही पाऊशेरच्या साईजपेक्षाही मोठा असेल मासा. आणि पहा मसाला त्याच्यात एकदम काळ्या मसाल्यामध्ये तवा फ्राय. हे पहा मसाला पहा मित्रांनो. मसाला ट्राय करतो मी आधी. एकदम परफेक्ट आहे. जो कांद्याचा स्वाद लागतो ना एकदम परफेक्ट लागतो. आणि कडक फ्रायपेक्षा ना एकदम वेगळा डिफरंट आहे थोडा. कुठला एकपणा नाही त्याला. हा जो त्याचा मसाला आहे बाहेरचा तो त्याची टेस्ट वाढवतोय. थोडासा नॉर्मल टँगीपणा, नॉर्मल जो खारटपणा पण नाही आणि एकदम हे पण नाही, त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतोय. हे पहा हा मासा आहे. ओके खरंच खूप छान चव आहे. मी जेवण करतो नंतर पुन्हा भेटूया तुम्हाला. बस अशोकराव. हे पहा पूर्ण मासा खाऊन झालेला आहे. रस्सा पिऊन गेला होता. गरम गरम बारीक. हा खरंच रस्सा एकदम परफेक्ट आहे. जास्त तिखट नाही काय नाही. पिऊ शकतो आपण, खाऊ शकतो त्या पद्धतीने. आणि तर मासे खाऊन झाले बघा. चार पहा दोन्ही मासे आले होते. एक मासा खाऊन गेलो कडक फ्राय. आणि खरंच मित्रांनो जेवण खूप भारी आहे. म्हणजे आपण जरी लांबून आलो तरी आपला वेळ वाया जाण्यासारखं कुठलंही होणार नाही. एकदम परफेक्ट जेवण होणार आहे. आणि पहा माशाचा हा पीस मी घेतला अखंड एकदम क्वांटिटीमध्ये. खरंच एक नंबर जेवण झालं. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पण. अमोल शेठचं हॉटेल जगदंबाला. जेवण एकदम छान होतं आणि नवीनच क्वालिटी खायला मिळाली. पिवळे मासे सहसा कुठं मिळत नाहीत. आपण जर प्रत्येक ठिकाणी गेलो तर फ्राय मासे असतात नाही का, तळलेले. आणि त्यात पण इथली जी क्वालिटी आहे ती एकदम चांगली क्वालिटी आहे. आणि सर्विस पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये सर्विसमध्ये जसं आपण पुण्याकडं गेल्यानंतर फील होतं नाही का, आपण जे जे मागतो ते व्यवस्थित दिलं जातं.
आणि जेवणाची क्वालिटी म्हटले तर आमच्या तिकडं आम्ही खाली मासे खायला जायचो जामखेडकडं, आता दुर्गावकडं जायचो आम्ही खायला. आता एक नवीन सुरुवात झालेली आहे की आता इकडं इनामगाव साईडला मासे खायला जायचं आणि चांगला आनंद या ठिकाणी मासे खाण्याच्या बाबतीत आम्हाला मिळाला. एक चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी छान आणि रेटसुद्धा एकदम व्यवस्थित आहे, रिजनेबल रेट आहेत. आणि रिजनेबल रेटमध्ये चांगलं खायला मिळतं याचा आनंद झाला. झालो. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो होतो अमोल शेठचं हॉटेल जगदंबा येथे स्पेशल मच्छी खाण्यासाठी आणि आम्ही इथं मच्छी ट्राय केली. खरंच खूप छान मच्छी होती. हे हॉटेल आहे इनामगाव येथे नावरा काष्टी तांदळी रोडला आणि खरंच खूप अप्रतिम चव होती माशाची. नक्की एकदा ट्राय करायचं. आणि ह्यांचा जो तवा फ्राय खरंच एकदम अप्रतिम आहे. नक्की एकदा ट्राय करावंच लागणार तुम्हाला इथं. आणि क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच एक नंबर आहे.